शिमग्याला माझ्या ऑफिसचो बॉस लागलो बोमटा, कारण मी लय कोकणात शिमग्यातल्या रोमटा. नाचो. मागच्या भागात परुळे गावातील रोंबाट प्रथेबद्दल ऐकलात, तर रोंबाट म्हणजे काय हे जाणून घेऊया या गावचे पुजारी श्री चंद्रकांत भास्कर राऊळ उर्फ दादा. रोंबाट म्हणजे 5 दिवसाचा शिगमा असतो. तिसऱ्या दिवशीपासून रोंबाट बाहेर पडतं. पहिल्या दिवशी रोंबाट देव भेटीसाठी बाहेर पडतं. घराघरांनी देव फिरतात दर्शन द्यायला. अब्दागीर, त्याच्या तंग, ढोल सर्व मंडळी असतात. श्रीदेव वेतोबाच्या चरणी नतमस्तक होऊन पॉज घेऊ कांदळ गावकार नटान तयार झाले. त्याचबरोबर आम्ही तयार झालो. शिंग, ढोल, ताशे, देवांची निशाणी आणि अब्दागीर घेऊन आम्ही 32 वाडे फिरलो. प्रत्येक जण मनोभावे पूजा करून मनातली गाराणी मांडत होतो. नंतर गुलाल उधळून नाचत सगळ्यांनी जल्लोष केल्याने रंग लावल्यामुळे कोण ओळखा घेत नव्हतो. माका भूत आणि बाबांका राक्षस बनवून टाकल्यानी बारक्याच्या चिंटूक रंगवून मारुती करून टाकलो. मुंबईच्या ऑर्केस्ट्रामध्ये ड्रम मास्टर म्हणून नावाजलेलो बबनो काडिये घेऊन ताशा पेटूक लागलो. बबन्याचा म्युझिक ऐकून आजोबांच्या अंगात संचारला. गावकरी भान अर्पून नाचवते, कारण बबन्याचा वाजा भारीच होता. बत्तीस वाडी फिरान फिरान सगळ्यांचे पाय गळ्यात दिले, पण देवाच्या मंदिरात बसान बरा वाटला. तर मंडळी, तुम्ही पण लवकरात लवकर परुळे गावातील श्री वेतोबा मंदिरात भेट द्या आणि नवसाक पावणाऱ्या वेतोबा गाराणा घाला. आणि हो, आम्ही जातो शिमग्याला गावाला, कारण देवाची सेवा करण्याचं भाग्य प्रत्येकाच्या नशिबात नसतं, बरोबर ना? तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि आमच्या मागसून म्हणा.